यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये मतभेद नाही, तसंच काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये अजून तरी मतभेद नसल्याची संजय राऊतांची प्रतिक्रिया। वंचित आणि शिवसेनेची युती जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती। वंचित महाविकास आघाडीमध्येच आहे, त्याचाच भाग आहे। जागा वाटप अंतिम टप्प्यात, प्रकाश आंबेडकरांचा योग्य सन्मान होईल, संजय राऊतांची माहिती। पंकजा मुंडेंचा सरकार विरोधातच आंदोलनाचा इशारा। गोपीनाथ मुंडे महामंडळाकडून कामं होत नाहीयेत, शरद पवारांच्या भेटीनंतर पंकजा मुंडेंचा इशारा। शिंदे गट आणि अजित पवार गटाला लोकसभेच्या समसमान जागा मिळाव्यात, मंत्री छगन भुजबळांची मागणी। निवडून येणाऱ्याला माहिती कोण कुणामुळे निवडून आलंय आणि निवडून आणणाऱ्यालाही माहिती कोण कुणामुळे निवडून आलंय, अजित पवारांची प्रतिक्रिया। सुळे कोल्हेंना अजित पवारांनी निवडून आणल्याचं चाकणकरांनी केलं होतं वक्तव्य। मला कोल्हे म्हणाले, माझ्या व्यवसायावर परिणाम झालाय, मला राजकारण बंद करायचंय, तेव्हाच ते भेकडासारखे पळाले होते। अमोल कोल्हेंवर हसन मुश्रीफांची सडकून टीका। समोरचे अव्वाच्या सव्वा आकडे सांगतात, तर मग एकदाच काय ती जनगणना करा, प्रश्न कायमचा संपेल, छगन भुजबळांची सरकारकडे मागणी। जालन्यातल्या बाणे गावात जरांगे पाटलांचं बैलगाडीतून मिरवणूक काढत जोरदार स्वागत। शेकडो महिलांकडून फुलांचा वर्षाव। मोठ्या संख्येनं मुंबईच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं जरांगे पाटलांचं आवाहन। समोरच्यांच्या मागण्या वाढतच चालल्यात, भुजबळांची जरांगे पाटलांवर नाव न घेता टीका।